गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनमध्ये राहिलेले एक्झाम्पल पाहणार आहोत. तर एक्झाम्पल आहे 2 कार्ड्स आर ड्रॉन सायमल्टेनियसली फ्रॉम ए वेल शफल्ड पॅक ऑफ 52 कार्ड्स. 52 कार्ड्स जे पत्ते असते ते आपण पाहतो त्या पत्त्यामधून 2 कार्ड काढायचे आहेत. 2 cards are drawn simultaneously from a well shuffled pack of 52 cards. Find the mean, the expected value, variance and standard deviation of the number of king drawn. हे सगळं एक्सपेक्टेड व्हॅल्यू, व्हेरियन्स आणि स्टँडर्ड डेव्हिएशन कशासाठी काढायचं आहे? द नंबर ऑफ किंग ड्रॉन साठी. तर पहा याच्यामध्ये आपण लेट एक्स बी नोट्स, याच्यामध्ये काय म्हटलंय की जे कार्ड काढून राहिलो आपण ते कार्ड दोन्हीही किंगचे कार्ड आहेत. लेट एक्स बी नोट्स द नंबर ऑफ किंग इन ड्रॉ ऑफ 2 कार्ड्स अँड हेन्स लेट एक्स कॅन अज्युम द व्हॅल्यूज किंवा एक्स कॅन टेक्स द व्हॅल्यूज. कोणत्या कोणत्या ते पहा बरं. जर समजा हे 52 प्लेइंग कार्ड आहे, यामधून 2 कार्ड काढायचे आहेत. आता 52 कार्ड हे वेल शफल्ड केले आहेत. मग यातून कोणतेही 2 कार्ड काढले, हे 2 कार्ड यामधून या 52 मधून आपण सिलेक्ट केले, याच्यामधून 52 मधून. तर हे कार्ड एकतर दोन्हीही किंगचे राहू शकतात, दोन्हीही किंगचे राहील, किंवा एक किंगचं राहील तर दुसरं नॉन किंग राहील, किंवा दोन्हीही नॉन किंग राहील. ठीक आहे. म्हणजे इथे व्हॅल्यू राहील की दोन्ही कार्ड किंगचे, इथे एकच कार्ड किंगचं आणि इथे एकही कार्ड किंगचं राहणार. म्हणजे 0 म्हणजे पॉसिबिलिटी काय राहतील? 0, 1 आणि 2 हे कार्ड किंगचं कार्ड निघण्याची पॉसिबिलिटी जी आहे ती 0, 1 आणि 2 राहणार. तर लेट एक्स कॅन अज्युम द व्हॅल्यूज किंवा एक्स कॅन टेक्स द व्हॅल्यूज 0, 1 अँड 2. ठीक आहे. तर लेट एक्स कॅन अज्युम द व्हॅल्यूज 0, 1, 2 and therefore probability of x is equal to 0 is equal to. आता 0 कार्ड निघण्याची, आता याच्यामध्ये पहा 52 वेल शफल्ड प्लेइंग कार्ड आहे. या 52 मध्ये एस पासून तर किंग पर्यंत प्रत्येकाचे 4-4 कार्ड आहेत. एक्का, दुर्री, तिर्री, चौकी, पंजी, छक्की, सत्ती, अठ्ठी, नैला, दैला, त्यानंतर जॅक, गुलाम, बेगम आणि बादशाह. ठीक आहे. याप्रमाणे आता दोन्ही जेव्हा नॉन किंग कार्डसाठी आपण 0 म्हणजे काय तर नॉन किंग कार्ड. मग याच्यामध्ये आपल्याला पाहावं लागेल या 52 मध्ये 4 किंग आहे आणि 48 कार्ड असे आहेत ते नॉन किंगचे आहेत. 48 कार्ड काय ते नॉन किंगचे आहे. तर याचा अर्थ प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इक्वल टू 0 म्हणजेच यामध्ये दोन्हीही कार्ड हे नॉन किंगचे राहतील. मग याची प्रोबॅबिलिटी काय येणार तर नॉन किंग कार्ड किती आहे 48. त्या 48 मधून घेणार आपण तर 48 C2 अपॉन ही झाली एनची व्हॅल्यू. ही कशाची व्हॅल्यू झाली? एनची व्हॅल्यू झाली. प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इक्वल टू 0 करता. ठीक आहे. आपण समजा एखाद्या वेळेला याची प्रोबॅबिलिटी काढायची असेल, आपल्याला 2 कार्ड काढले आपण 52 C2 मधून, ही झाली एनची व्हॅल्यू, प्रोबॅबिलिटीचा कन्सेप्ट. आणि ए मध्ये म्हटलं की नॉन किंग कार्ड, तर ती झाली एनची व्हॅल्यू झाली 48 C2. ठीक आहे. Na अपॉन ns म्हणजेच काय असते? Na अपॉन ns म्हणजेच प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट सेट ए. Na अपॉन ns दॅट इज 48 C2 अपॉन 52 C2 राहणार. मग x इक्वल टू 0 साठी 42 C2 अपॉन टोटल कार्ड आहे 52, त्यामधून 2 काढणार आपण. याला कशा प्रकारे सोडवत असतो आपण? 48 into 47 अपॉन 2 into 1. हा 2 नंबर आहे तर हा 2 न मागे जायचा. 48, 47 आणि 2 पासून सुरुवात करायची तर 1 पर्यंत जायचा. 2 into 1
सिमिलरली 52 2 पर्यंत मागे जा. 52 into 51 upon 2 into 1. हा 2 into 1 2 into 1 कॅन्सल होऊन जाईल. 48 into 47 upon 52 into 51. इथे 4 चा भाग जातो. 12 48 आणि इथे जाईल 13 चा भाग into 47 upon 51. ठीक आहे. इथे देऊ आपण 12 चा, इथे 13. ठीक आहे. इथे 3 चा भाग जातो पूर्ण. आपण 3 चौक 12 17 3 51. तर इथे येणार 4 आणि इथे 17. ठीक आहे. तर याचा गुणाकार करून टाकू आपण. हे किती नंबर येईल? 4 7 28 2 16 2 18 अपॉन 17 3 51 5 17 आणि 5 22. 188 अपॉन हा नंबर मिळतो आपला 221. ठीक आहे. सिमिलरली आपण प्रोबॅबिलिटी ऑफ x इक्वल टू 1 करता सॉल्व्ह करूया. याचा अर्थ एक कार्ड किंगचं राहील, म्हणजे किंग मधून 4C1 आणि राहिलेला एक कार्ड 48 मधून 48C1 अपॉन 52C2. 4C1 means 4, 48C1 means 48 upon 52C2 means. तर हा येईल 52 into 51 upon 2 into 1. ठीक आहे. तर हा खालून वर जाणार इकडे. तर 4 into 48 upon 52 into 51 into हा 2 into 1 खालून वर गेला तर 2. इथे 13 चा भाग जातो. हा 13. ठीक आहे. 48 दुनी 96 40 into 2 96 upon 13 3. त्यानंतर उरला 1 65 आणि 66 696 अपॉन 96 अपॉन 663. त्यानंतर एक कार्ड घेतला आपण किंग मधून, एक नॉन किंग मधून आणि टोटल 2 काढले. 40C1 म्हणजे 4 48C1 म्हणजे 48 52 into 51. ठीक आहे. प्रोबॅबिलिटी ऑफ x इक्वल टू 2 करता काढणार आपण आता दोन्ही कार्ड किंगचे राहतील. किंगची टोटल किती आहे? 4C2 upon 52C2. That is 4C2 means 4 into 3 upon 2 into 1. 52 into 51 upon 2 into 1. हा कॅन्सल होऊन जाईल. मग राहिला 4 into 3 upon 52 into 51. 4 13 जा 52 3 70. That is 1 upon इथे राहिला 13 into 17 केलं होतं आपण 2 2 1. तर हे झालं प्रोबॅबिलिटी ऑफ x इक्वल टू 0 करता, प्रोबॅबिलिटी x इक्वल टू 1 करता, प्रोबॅबिलिटी ऑफ x इक्वल टू 2 करता. आता आपण पाहणार याच्यामध्ये की याला आपण प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनच्या फॉर्म मध्ये लिहू शकतो. x इक्वल टू जेव्हा 0 तेव्हा प्रोबॅबिलिटी इतकी येईल. x इक्वल टू 1 जसं आपण टेबल लिहितो की नाही, x प्रोबॅबिलिटी ऑफ x ही काय असणार असतं 0 1 2. याची प्रोबॅबिलिटी दिली आहे 188 अपॉन 221 96 अपॉन 663. ठीक. त्यानंतर इथे आलं असतं 2 साठी 1 अपॉन 221 आलं असतं. इथे भाग जाऊ शकतो 3 चा. ठीक आहे. 3 3 2 2 2 1. ठीक आहे. 3 चा भाग दिला आपण. त्यानंतर असं याप्रमाणे आपण लिहिलं असतं इथे 32 2 2 1.
नंतर मग याला टेबल तयार केला असता. नंतर PI XI जसं आपण प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन टेबलवरून एक्झाम्पल सॉल्व्ह केलं त्याप्रमाणे सॉल्व्ह केलं असतं. तर ती थोडी लेंथी प्रोसिजर होईल. तर याला आपण काय करूयात आता की एक्सपेक्टेड व्हॅल्यू. नाव व्हॅल्यू काय विचारलं आपल्याला मीन मीन्स एक्सपेक्टेड व्हॅल्यू EX is equal to summation of I is equal to 1 to n xi PI. आता कुठून कुठेपर्यंत व्हॅल्यू आपल्याकडे जवळ 0, 1 आणि 2. तर x1 म्हणजे हा 0 इंटू पहिल्याची प्रोबॅबिलिटी 188 अपॉन 221 प्लस x1 इज इक्वल टू 1 इंटू याची प्रोबॅबिलिटी 32 अपॉन 221 प्लस त्यानंतर x इक्वल टू 2 याची प्रोबॅबिलिटी 1 अपॉन 221. याप्रमाणे 0 ने याला मल्टिप्लाय केलं तर 0 प्लस 1 ने याला मल्टिप्लाय केलं तर 32 अपॉन 221 प्लस 2 ने याला मल्टिप्लाय केलं तर 2 अपॉन 221. दॅट इज LCM ले तर 221 तर 32 प्लस 2 34. तर जी आपली एक्सपेक्टेड किंवा मीन आहे ते 34 अपॉन 221 आला आहे. अँड व्हेरियन्स ऑफ x कॅन बी रिटन एज समेशन ऑफ I is equal to 1 to n xi स्क्वेअर PI. इथे xi चा स्क्वेअर म्हणजे 0 चा स्क्वेअर 0 स्क्वेअर इंटू PI 188 अपॉन 221 प्लस xi स्क्वेअर म्हणजे 1 चा स्क्वेअर 1 स्क्वेअर इंटू याची प्रोबॅबिलिटी 332 अपॉन 221 प्लस त्यानंतर 2 चा स्क्वेअर 2 स्क्वेअर इंटू याची प्रोबॅबिलिटी आहे 1 अपॉन 221 इज इक्वल टू 0 स्क्वेअर म्हणजे 0 स्क्वेअर म्हणजे 0 ने याला मल्टिप्लाय केलं तर 0 प्लस हा 1 स्क्वेअर म्हणजे 1 दॅट इज 32 अपॉन 221 प्लस 2 स्क्वेअर 4 म्हणजे 4 अपॉन 221 याचा एलसीएम 221. तर 32 प्लस 4 दॅट इज 36. तर 36 अपॉन 221 येईल आणि ही अप्रॉक्सिमेटली व्हॅल्यू येणार आपल्याला 0.1392. याला लॉग टेबलने जर आपण सॉल्व्ह केलं किंवा 360 झिरोचा भाग जाईल मग 360 होईल 221 भागला 1 चा भाग जाईल काही शिल्लक राहील पुन्हा 0 किंवा पण 3 चा भाग जाईल याप्रमाणे ते येईल. तर झालं व्हेरियन्स ऑफ x. ठीक आहे. अँड स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ x that is denoted by sigma equal to positive square root of variance of x, that is positive square root of 0.1392. तर हे एवढे ठेवलं तरी चालेल. तर याप्रमाणे आपण पहिलं एक्झाम्पल कंप्लीट केलं आहे. तर याला थोडं काळजीपूर्वक शिकून घ्यायचं समजून घ्यायचं आहे की 2 कार्ड काढले 52 प्लेइंग कार्ड मधून. तर ते दोन्ही किंगचे आहे. किंगचे 4 आहे आणि नॉन किंगचे 48. त्याप्रमाणे आपण त्यामधून घेणार. नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया आपण. नेक्स्ट एक्झाम्पल आहे let the probability mass function of random variable capital X be probability of x equal to 3 minus x upon 10 for x is equal to minus 1 0 1 2 या 4 व्हॅल्यू दिल्या आहेत आणि या 4 व्हॅल्यू सोडून बाकी सगळ्या व्हॅल्यूज करता हे 0 राहणार. अदरवाइज इट इज 0. देन कॅल्क्युलेट EX means mean किंवा expected value and variance of x. Now solution is let probability mass function of random variable x is किती दिला आहे आपल्याला probability of x is equal to 3 minus x upon 10 for x is equal to minus 1
0 1 2 इज इक्वल टू 0 अदरवाईज असं हे आपल्याला फंक्शन दिलेलं आहे. ठीक आहे. तर यावरून आपण आता याला सोडवणार की प्रोबॅबिलिटी ऑफ. आता पहिल्यांदा आपण कॅल्क्युलेट केला आहे आधीच्या प्रॉब्लेम मध्ये, जेव्हा x ची व्हॅल्यू ही -1 राहणार किंवा x ची व्हॅल्यू -1, x इज इक्वल टू -1. हे कॅल्क्युलेशन काय आहे पहा. या साईडला जर आपण x इक्वल टू -1 ठेवलं तर 3 -1 अपॉन 10 दॅट इज 3 -1 दॅट इज 4 अपॉन 10. एक व्हॅल्यू मिळाली आपल्याला. त्यानंतर प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल टू आपण दुसरी व्हॅल्यू 0 ठेवणार, दॅट इज 3 -0 अपॉन 10 दॅट इज 3/10. त्यानंतर प्रोबॅबिलिटी ऑफ x इक्वल टू -1 करता काढली व्हॅल्यू आपण. प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल टू 0 करता काढू आपण. तर ती येणार यामध्ये ठेवली तर 3 -0 अपॉन 10 दॅट इज 3/10. प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल टू 1 ठेवा आता, दॅट इज 3. यामध्ये x इक्वल टू 1 ठेवलं 3 -1 अपॉन 10 दॅट इज 3 -1 2 दॅट इज 2/10. आणि प्रोबॅबिलिटी ऑफ x इक्वल टू 2 ठेवू आपण, तेव्हा x ची व्हॅल्यू 2 ठेवायच्या मध्ये 3 -2 अपॉन 10 दॅट इज 1/10 राहील. तर याप्रमाणे आपण हे प्रोबॅबिलिटी काढले प्रत्येक x इक्वल टू -1 करता, 0 करता, 1 करता आणि 2 करता. आता पुन्हा याच्या आधीच्याच प्रॉब्लेम सारखं एक्सपेक्टेड व्हॅल्यू आणि व्हेरियन्स समेशन ऑफ घेऊन घ्यायचं आपल्याला याच्यामध्ये. तर आपण पहिली व्हॅल्यू ex एक्सपेक्टेड व्हॅल्यू विचारली आपल्याला, समेशन ऑफ i इक्वल टू 1 to n xi pi. हे कशा प्रकारे घ्यायचं पहा. x ची व्हॅल्यू -1 ही -1, याची करस्पॉन्डिंग प्रोबॅबिलिटी किती आली 4/10 हे झालं, प्लस x ची व्हॅल्यू 0 करता 0 इंटू त्याची प्रोबॅबिलिटी 3/10 xi pi मीन्स x आणि p चा गुणाकार, प्लस x ची व्हॅल्यू 1 असताना 1 इंटू प्रोबॅबिलिटी 2/10 प्लस 2 असताना याची प्रोबॅबिलिटी 1/10. त्याला केअरफुली सॉल्व्ह करून घेऊ आपण. -1 इंटू 4/10 दॅट इज -4/10. 0 ने याला मल्टिप्लाय केलं 0 हा 2/10 प्लस 2 इंटू 1/10 2/10. याचा एलसीएम काढला तर याचा एलसीएम जर काढला आपण तर 10 येणार. एलसीएम इज 10. -4 प्लस 2 प्लस 2 -4 प्लस 2 प्लस 2 मीन्स 0/10. 0/10 मीन्स 0. तर एक्सपेक्टेड जी व्हॅल्यू मिळाली ती आपल्याला 0 मिळाली. अँड व्हेरियन्स ऑफ x, we know that summation of I is equal to 1 to n xi square into pi. x चा स्क्वेअर करू ना, -1 चा स्क्वेअर इंटू याची प्रोबॅबिलिटी 4/10. हे सारखंच राहते ax आणि व्हेरियन्स. हे जे आपण नंबर घेतले -1 हा 0 हा 1 हा 2 फक्त त्याचा स्क्वेअर करायचा असते, प्लस 0 चा स्क्वेअर इंटू 3/10 प्लस 1 स्क्वेअर इंटू 2/10 प्लस 2 स्क्वेअर इंटू 1/10. याला -1 स्क्वेअर होईल +1 प्लस 1 इंटू 4/10 दॅट इज 4/10 प्लस 0 स्क्वेअर 0 0 ने याला मल्टिप्लाय केलं 0 1 स्क्वेअर 1 1 इंटू 2/10 ला मल्टिप्लाय केलं 2/10 प्लस 2 स्क्वेअर 4 4 ने 1/10 ला मल्टिप्लाय केलं 4/10. आणि त्यानंतर व्हेरियन्स ऑफ x इज इक्वल टू एलसीएम पहा 10 येईल. तर न्यूमरेटर मध्ये 4 प्लस 2 प्लस 4 4 प्लस 2 प्लस 4 that is 10/10. And therefore variance of x is equal to
1. तर याप्रमाणे आपण हे यामध्ये एक्सपेक्टेड व्हॅल्यू आणि व्हेरियन्स काढलाय. समजा इन केस तुम्हाला इथे स्टँडर्ड डेव्हिएशन जर विचारलं असेल तर विचारलं नाही, पण स्टँडर्ड डेव्हिएशन जर सिग्मा इक्वल टू पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट ऑफ व्हेरियन्स ऑफ एक्स दॅट इज पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट ऑफ 1 दॅट इज 1 विचारलं तर. ठीक आहे, नंतरचं एक्झाम्पल पाहूया आपण. नेक्स्ट एक्झाम्पल आहे. एक्झाम्पल 2 मार्काच्या क्वेश्चन मध्ये विचारलं होतं आपल्याला. द प्रोबॅबिलिटी मास फंक्शन ऑफ रॅन्डम व्हेरिएबल एक्स इज गिवन बिलो. तर आपल्याला टेबल दिला आहे आणि फाइंड ई एक्स स्क्वेअर म्हटलं आहे. तर एक रिमार्क मध्ये लक्षात घ्यायचं की ई एक्स ची व्हॅल्यू किती आहे. ई एक्स इज समेशन ऑफ एक्स आय पी आय आय इज इक्वल टू 1 to n. एक्स असेल तर एक्स आहे. समजा इन केस हा ई एक्स स्क्वेअर असता तर आय इज इक्वल टू 1 to n एक्स आय स्क्वेअर इंटू पी आय असं लक्षात घ्यायचं. ठीक आहे, सोल्युशन. आता हे आपल्याला प्रोबॅबिलिटी मास फंक्शन दिलं आहे. वही एक तर टेबल तयार केला किंवा डायरेक्ट आपण याच्या आधीच्या 2 प्रॉब्लेम मध्ये जे ई एक्स काढलं. नाउ वी हॅव टू फाइंड ई एक्स स्क्वेअर. ई एक्स स्क्वेअर किंवा आपण सरळ इथे असं लिहू शकतो. द प्रोबॅबिलिटी मास फंक्शन इज गिवन किती दिलाय ते एक्स पी एक्स 1 करता 1/5, 2 करता 2/5, 3 करता 2/5 असं दिलं आपल्याला. आपण इथे टेबल पण तयार करू शकलो असतो. Now we have to find Ex square. Ex square summation of I is equal to 1 to n xi square pi. ठीक आहे. तर जसं आपण व्हेरियन्स काढला, ऍक्च्युअली हे व्हेरियन्स सारखं झालं. तर व्हेरियन्स काय घेऊ आपण 1 चा स्क्वेअर 1 स्क्वेअर इंटू पी आय 1/5 प्लस 2 स्क्वेअर एक्स स्क्वेअर 2 स्क्वेअर पी आय इंटू 2/5 प्लस एक्स ची व्हॅल्यू 3 स्क्वेअर इंटू याकरता प्रोबॅबिलिटी आहे 2/5. 1 स्क्वेअर इज 1 इंटू 1/5 प्लस 4 इंटू 2/5 प्लस 9 इंटू 2/5 दॅट इज 1/5 प्लस 8/5 प्लस 18/5. ठीक, 5 याचा एलसीएम येईल 1 plus 8 plus 18 that is Ex square is equal to 18 plus 8 26 plus 1 that is 27/5. एक तरह से होगा कि Ex square is equal to 5 5 जा 25 2 that is 5.4. ठीक आहे. तर या मध्ये आपण याप्रमाणे एक्झाम्पल शिकलो आहोत. नेक्स्ट आपण नंतरच्या युनिटमध्ये शिकणार नवीन युनिट. थँक्यू.